हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून आणि जोमाने स्वागत आहे. तर चला जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजच्या पॉडकास्टला. आजचं पॉडकास्ट असणार आहे घुस क्वीन हिच्यावर. आता तर लाईनमध्ये येणार आहेत पॉडकास्ट, तर लगेच कॉमेंट करू नका की हिच्यावर का नाही, मग ते बोंबाडवर करायचं होतं. तिचा पण नंबर लागणार आहे. सगळ्यांना मला माहिती आहे तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत आहात. सो वन बाय वन अभी तो पारी शुरू हुई है, पारी करेंगे. मला लोकांना खायला घालायला आवडतं आणि मी सगळ्यात पुढे असते आणि बिल भरण्यात मी सगळ्यात पुढे असते. ही घरून जेवून गेलेली बाई बिल भरायला लागू नये म्हणून किंवा तिथे काही खायला मागवायला लागू नये, भूक लागू नये आणि मग मी काही खाल्लंच नाही, मी बिल भरणार नाही असं म्हणून हात वर करायला आपण मोकळे, या उद्देशाने प्लॅनिंग केलेली बाई ही आता हे सगळं ज्ञान झाडते. आणि ते तर झालंच, त्याच्यावर आपण बोललोच आणि हिची रियालिटी तर सगळ्यांना माहितीच आहे. पण आता एक हिचा मामा कधी नव्हे तो आला. ही इतके दिवस काय काय आमची मामी सुगरण आणि आमची मावशी ही आणि त्यांनी असं बनवलं आणि आत्यांचं हे आत्याच्या सुनेकडे तिने भक्षीने ते बनवलं, असं सगळ्यांकडे दारोदारी जाऊन इतकी वर्ष हिने खाल्लं आणि एकदाही हे हिच्या दारात गेले नाहीत हिचे नातेवाईक. आणि आत्ता काय तो मामा एकदा काहीतरी कामानिमित्त आला, त्याला काय घातलं खायला, थोडंसं मीठ भाकरी, तर लगेचच अतिथी देवो भव आणि पाहुण्यांचे पाय लागायला लागले. आणि मला असं बरं वाटतंय, वाटलूस आणि यायलोस आणि सगळे पाहुणे आणि मला बरं वाटलूस, हे सगळं हिचं चालू झालं. अरे 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 काय नव्हेच ते. अगं तुझं इथे शिफ्ट होण्याचा एक वन ऑफ द उद्देशच हा असलोस की तुझ्या माहेरच्या मंडळींना माणसांना तुला जवळ करायचं असलोस म्हणून तू तिकडे शिफ्ट झाली आहे. आता विचार करा मंडळी, गणपती बसणार हिच्याकडे, गणपती येतात. आता ह्या वर्षी वगैरे नंदूबाई पहिलं वर्ष म्हणून येईल किंवा येणारही नाही, तिच्या मुलांचं काय नोकरी आणि कॉलेज आणि हे सगळं आहे, त्यामुळे तिकडे तर हजर असायची आणि तिकडे तर असायची जे पण जितके दिवस आहे तर येऊन बसायची. पण आता इथे ते शक्य नाही. मग इथे कोण येणार? इकडे सगळे आजूचे आंडू पांडू गांडू येणार आणि मग हिची मज्जाच मज्जा. आजूचे म्हणजे कोण, आजूबाजूचे म्हणजे कोण, सगळे तेच पोवाडवाशी. आणि बाहेर ती भिंत रंगवून घेतली आहे ना बाल्कनीमध्ये, तिकडेही नटमोगरेगिरी करणार, नट्टापट्टा करणार आणि सजना है मुझे प्रमोशन केली आहे करत तिकडे जरा काहीतरी चमकोगिरी करत बसणार. बाकी जसं आता शिफ्टिंगच्या वेळेला कसं माहेरचे कामाला लागलेले हिचे नोकर, तसंच गणपतीच्या वेळेला पण बाकी सगळे काम करणार. ही आपली सजना है मुझे प्रमोशन के लिए, सजना है मुझे प्रमोशन के लिए, जरा उलझी लटे सवार लूं, इस रंग को फिल्टर लगा लूं, सजना है मुझे प्रमोशन के लिए, सजना है मुझे धंधा करने के लिए, कमाने के लिए, पैसा खाने के लिए. समजलं का मंडळी? म्हणून एवढी सगळी एक्साइटमेंट आहे, सगळं एवढी एक्साइटेड आहे आणि सगळं हा निर्णय योग्य आहे, मी विचार करून घेतला आहे. हो ग हो, एकदमच योग्य आहे. आणि त्याच्यामध्ये मग असं चिरीमिरी काहीतरी आपलं खायला दिलं किंवा एखाद्या फुकट मिळालेली किंवा वापरलेली वस्तू तिकडे सरकवली की झालं सगळे हिच्या खिशात. आणि आता तर तसं पण ते जिरू पिरू हिरू डिरूला सगळ्यांना चॅनल ओपन करून दिलेले आहेत. तर त्यांना माहिती आहे हिला दाखवलं की व्ह्यूज येणार आणि त्यांच्या व्ह्यूज मिळण्यासाठी आणि कमाई करण्यासाठी ते पण येणार. मग भले हिची चाटायला लागली तरी चालेल, चाटने के बदले में चॅनल पळता है. ये सब कुछ ये मावसाड का डोका है. मावसाड खूप विचार करून लोकांबरोबर संबंध, म्हणजे तसे संबंध नाही, म्हणजे असे तिचं असं विचार करून दोस्ती यारी करते असं ते सांगत होती ना की मी खूप विचार करून करते, नाहीतर मग घोडे लावते. तकडक 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 घोडे लावायला जाते खरी, पण हिचेच घोडे लागतात. हल्ली बाबा बोंबाडचं सगळ्यांना, मला तर असं वाटतं की मण्यार किती लोकांचं स्वप्न आहे मंडळी. काय नव्हेच ते मंडळी, किती लोक मण्यारची स्वप्न रंगवत आहेत.
सगळ्यांना असं वाटतंय की मण्यार माझा असता तर, मण्यार माझा नवरा असता तर, माझा नवरा मण्यारसारखा असता तर मी पण तशी असली असती, मी पण इथे असली असती, मी पण असं करत असती आणि मी पण फिरायला गेली असती आणि माझं घर असं असलं असतं. हे सगळं मग आता नाही आहे, तर मग आता मनाची समजूत काढायला काहीतरी तिथल्या तिथे खिटपिट करून आणि आपण असं काहीतरी आहोत युरोपमध्ये वगैरे किंवा इवन शेटन पण असं म्हणजे हे जे इंटरनॅशनल यांचे DBS गँग आहे, तर हे जे गावठी लोक आहेत म्हणजे ते इंटरनॅशनलवाले पण गावठी आहेत, पण हे जे देसी गावठी लोक आहेत ते इंटरनॅशनल गावठींची स्वप्न बघतात आणि त्यांना असं वाटतं की ह्यांच्यासारखं आपलं असलं असतं तर. पण आता नाही आहे, तर आहे त्याच्यातच आपण कसं फील घ्यायचा, तर मग तसे कपडे घालायचे, तसं बोलायचं, तसं काहीतरी त्यांचे काही शब्द बॅकयार्ड वगैरे असे यूज करायचे आणि असं आपण तिथे राहून असं फील घ्यायचं की आपण पण बाहेरच आहे. आपण काय इंग्रज काय कमी आहे का? इंग्रजांपेक्षा इंग्रजला राहून मी इंग्रज बनवून दाखवणार. इंग्लिश 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 इंग्लिश. तर जेव्हा हे सगळं सिनारिओ आणि सगळं काही त्यांची लाईफस्टाईल कॉपी करताना आपल्या लेवलवर ही झुरका मारायला पण शिकली आहे वाटतं. काय तर म्हणे की मामा पण तेच म्हणाला, जे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, तर तुम्हाला सांगणारच आहे मामा काय म्हणाला. जे मला वाटलं तेच मामा पण म्हणाला, जे मी म्हणाले ते मामा पण म्हणाला. मी विचार करते काय पुढे कधी काय सांगणार आहे, काय नीट ऐकते पण मामा काय म्हणाला ते शेवटपर्यंत मला काय कळूसच नाही बाबा. जसं आज बोंबडाचं होतं, तुम्ही बघितलं असेल, ब्रेकफास्ट केला आम्ही, तो ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी होता. मी विचार करते कुठे ब्रेकफास्ट केला, ब्रेकफास्ट कुठे गेला. मी तर स्टार्टिंगपासून बघितलं, ब्रेकफास्ट काय दिसला नाही, मी काय मिस केलं का. नंतर मला कळलं नाही, ब्रेकफास्ट दाखवलाच नाही. आपलंच असं काहीतरी बघितलंच असेल अदृश्य ब्रेकफास्ट. तसं तुम्ही ऐकलंच असेल मामा काय म्हणाला, जे काही म्हणालाच नाही. काय माहिती काय म्हणाला, काय कळूसच नाही. आणि मावसाडे यार, तुझ्यासाठी त्या गोष्टी नवीन असतील, असं तुला काहीतरी वाटत असेल, तू पहिल्यांदा बघत असशील गावठी कुठची. काय तर म्हणे की असं घड्याळ घेतलं आणि असं नॉर्मली कसं घड्याळमध्ये टिक 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 ऐकायला येतं ना, तसं ह्याच्यामध्ये ऐकायला नाही येत. अरे अशी घड्याळ कधीचा जमाना झाला, चौथीमध्ये असताना वापरली तेव्हापासून वापरतोय आजपर्यंत. आणि ते टिक 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 नाही, तो सेकंड काटाचा आवाज असतो. आपल्या नॉर्मल रिस्ट वॉचमध्ये पण असतो, ते पण आता बंद झालं, ते पण सायलेंट मध्ये यायला लागलं आणि तू अजून त्याच्यातच अडकली आहे. ग्रो अप मावसाड, नॉट ओन्ली ग्रो अप, म्हणजे तेच आहे, तू डिनाय करतेस. एवढी म्हातारी झालीस, म्हातारी कोतारी, पण तरी पण डिनायच करायचं नाही, मी जवानच आहे. तसं तुला बुद्धीने पण वाढण्याची गरज आहे आणि अजून एक्सप्लोअर करण्याची गरज आहे. मला अपग्रेड व्हायला आवडतं म्हणून फक्त स्वतःच्या साड्या स्वतःच नेसल्या आणि चमकोगिरी केली म्हणजे अपग्रेड झालं असं नाही होत. आणि काय तर वॉशिंग मशीनचा रिव्ह्यू देते आणि काय तर म्हणे 10-12 दिवस वापरले मी तरी चांगली आहे, 10-12 दिवस तरी चांगली काम करायली आहे. अरे 10-12 दिवसमध्ये काय होणार आहे, तुला काय काय बिघडणार होती की काय होती. 10-12 दिवसातच चांगली काम करायली म्हणजे तेवढं तर कुठचं पण वॉरंटीमध्ये असलेली वस्तू तेवढं काम तर करतेच. आणि ते डिटँगल फंक्शन वगैरे जे असतं ना, ते सगळं फक्त एक्स्ट्राचे चोचलेत. दरवर्षी काय ना काहीतरी सेम मॉडेलमध्ये काय ना काहीतरी अपग्रेड येतं, म्हणजे हिचं सो कॉल्ड अपग्रेड एक काहीतरी वाढवतात, जे इनबिल्टच असतं, पण उगाचच ते त्याच्या मेन्यूमध्ये काहीतरी एक्स्ट्रा ॲड करायचं, त्याच्या फीचरमध्ये, मेन्यूमध्ये नाही फीचर्समध्ये काहीतरी एक्स्ट्रा एक बटन किंवा काहीतरी एक फीचर ॲड करायचं आणि मग ती प्राईस वाढवायची. हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे मावसाड. आली मोठी धंदेवाली, धंदा करते, तुझा धंदा बसवला तुझा आता मुडदा. काय पण मोठी शहाणपणा सांगत असते. मोठं तुझ्या त्या चच्च्याला इलेक्ट्रिकची जास्त माहिती आहे ना, मग एवढं पण नाही कळत का. येडा बनवते पब्लिकला. म्हणजे ठीक आहे, तो ब्रँड चांगला आहे, पण ब्रँड चांगला असला म्हणून तर काय एक्सक्लुझिव्ह आणि काहीतरी वेगळं असं काय नाही आहे. हे नॉर्मल फीचर आहे, हल्ली सगळ्या मशीनमध्ये असतं, असं काही एक्स्ट्रा तिथे दिलेलं नसतं. पण असं काय तुम्ही सांगा मंडळी, तुमच्याकडे समजा कुठली XYZ मशीन आहे, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे LGची आहे, सॅमसंगची आहे, तुम्ही जेव्हा कपडे धुता तेव्हा तुमचे कपडे एकमेकांमध्ये गुरफटलेले येतात का? नाही येत ना. तसंच येतात ना व्यवस्थित असे सुटसुटीत बाहेर. किती कपडे कोंबा, मी तर आठवड्यातनं 2दाच मशीन लावते.
तर म्हणजे प्रत्येक वेळेला बऱ्यापैकी लोड असतो. पण असं काही एक्स्ट्रा फीचर नाही आहे, पण असं काही गुरफटत वगैरे नाहीच. याचा अर्थ त्या मशीनमध्ये ऑलरेडी ते फीचर आजकाल इनबिल्टच असतात. आले मोठी आम्हाला शिकवते, जा चल येडीबाई, हट हुर्र पागलबाई. आणि किती ती कुठे आणि राजमहालात गेली ना आणि किती काही स्वप्न रंगवले ना, तरी ती गावठीच. चिटाईची धिटाई. ती चिटाईने काय अवतार केला घराचा. आता हिचं घर, हिच्यासाठी चिकबुट्टी पाठवली. काय तर नवीन वर्ड, चिकबुट्टी टब म्हणतात त्याला. आणि याच्यातनं पाणी गळू नये म्हणून मम्मीने चिकबुट्टी पाठवली होती. तर याच्यावरती मी ठेवलं आहे, हे चिकबुट्टी एक इथे ठेवली आहे आणि त्याच्यावरती मी सगळी धुतलेली भांडी ठेवली आहे. याच्या खाली देवाचं सगळं सामान आहे. हे कपाट मी मुंबईवरनं आणलं होतं, हे ड्रॉवर, आणि ह्याच्यावरती मी हे सगळं धुतलेली भांडी वगैरे ठेवली आहे. अगं परत बोलू नकोस ग, कसं मनाला वाटत नाही काय, कशी बाई आहे निर्लज्ज. शिव्या खायला आवडतात का? एक तर केलं ते केलं घाण. जोपर्यंत तुला तडाका बसत नाही ना तोपर्यंत होश ठिकाण्यावर येणार नाहीत तुझे. परत मेन्शन करते. एकतर ते देवारा चुकलंय, ते चुकलाच आहे. त्याच्यामध्ये तर हिचं अतिशहाणपणा चाललेलाच आहे. ते गटाराच्या पाईपावर बसवलं आहे आणि स्वतः तर बोलते मला पण परत बोलायला लावते निर्लज्ज बाई. आणि वरून ते देवाचं सामान वगैरे ठेवायला ते ड्रॉवरमध्ये, ते शेल्फमध्ये ठेवलं आहे, त्याच्यावरच ही धुतलेली भांडी ठेवते घासून. चिकबुट्टी ठेवली आहे, चिकबुट्टी. आणि तुम्हाला इथे तुम्ही मला म्हणत होतात की बाहेर नळ करून घे, तर तुम्हाला दाखवते म्हणून मग ते तिकडे नळ दाखवत होती बाहेर. माहिती आहे तिथे बसून तुला मोरीत भांडी घासायची असतात. म्हणजे काय ना मेंटॅलिटी, कसं ना एवढ्या त्या मोठ्या घरात आणि ह्याच्यामध्ये गेली तरी पण हिला ती म्हणजे कसं वाटत असेल की ती भांडी वगैरे घेऊन बाहेर जायचं आणि ते मोरीमध्ये घासायची. ते पूर्वी असायचं ना आपलं गावाला की आपलं जिथे किचन असायचं त्याच्या मागे असं एक ओपन स्पेस असायची, तिथे राख्याने भांडी घासली जायची. तेच युटिलिटी आता हिच्या मॉडर्न लँग्वेजमध्ये अपग्रेड म्हणजे फक्त शब्द बदलले म्हणून काही विचार बदलत नाहीत. ही विचार तेच असले तर कसलं डोंबल्याचं अपग्रेड. मोरीतच घासतेस ती, मोरीची आता युटिलिटी झाली, बस एवढाच काय तो फरक. तिथे गेली, नळ उघडून दाखवते पाणी वाहून. मग नंतर ते कार वॉशच्यासाठी तिथे नळ ठेवलाय, तर ते दाखवते नळ उघडून पाणी त्याच्यातलं सोडून. त्याच्यानंतर सिंकचं पाणी, ही बघा मी सिंक माझा एकदम बेस्ट डिसिजन होता मला वाटतं. इथे स्टीलची होती तर ती स्टीलची आम्ही काढली आणि इथे हे लावून घेतलं. हे अशा प्रकारचं, त्याला काय कुठलं मटेरियल काय ते माहिती नाही, पण हिचा डिसिजन बेस्ट होता. तर त्याच्यात पण पाणी सोडून दाखवते. पाणी का सोडून दाखवत होती मला तेच काय कळत नव्हतं. म्हणजे तू सिंक दाखवते, तू युटिलिटी दाखवते, तू नळ बसवलेला दाखवते. नळ बसवलेला दाखवण्यासाठी नळाला पाणी येतं हे दाखवण्याची गरज नाही आहे मावसाड. तुझ्यासारखी ओसाड विहीर म्हणजे तुला असं दाखवायचं आहे का की माझ्या नळाला पण लवकरच पाणी येणार आहे, चच्ची येणार. सगळं आपलं मला पाहिजे होतं, मला हे असं करून पाहिजे होतं, मला ते तसं करून पाहिजे होतं, मी हे सांगितलं, मी ते सांगितलं, मी हे फिक्स केलं, मी हा विचार केला, माझा हा डिसिजन करेक्ट होता, माझं फ्रीडम दिला चच्चूने. माझं करते मोठी सोडलेली बाई. फ्रीडम बिडम काय नाही, सोडली आहे तुला गावाने सोडली, आता चच्चूने पण कर काय वाटेल ते. तू आणि तुझं मला सोड बाई, मध्ये येईन आणि टपले मारून जाईन. उप्स, नळ बंद करून जाईन, नळ वाहता नळ. आणि मी आता फिल्टर नाही लावणार आहे आणि असं जे माझी अशी जी ओरिजिनल स्किन आहे तीच मी दाखवणार आहे एकदम रॉ. मग आता काय, आता फिल्टर लाईट काय नव्हेच, ते काय हवे नव्हे असेल नसेल ते लावून बसते, आपलं सगळं लावते. मी म्हणाली होती फिल्टर नाही लावणार, मी असं तर नव्हती म्हणाली की मी लाईट फिल्टर बरोबर लाईट नाही लावणार, मेकअप नाही चोपणार आणि काय ब्राईटनेस नाही वाढवणार, असं नाही म्हणाली होती ना मी. फक्त फिल्टर नाही लावणार, फिल्टर बरोबर अजून बरंच काही लावणार. तो भुका नंगा बच्चा भैरू. माझ्या 2 भाकऱ्या आहे, माझ्या आहेत त्या, माझ्या आहे ती. तू काय घेती? तुझी 1.5 भाकरी माझे 2 माझ्यातली घ्यायला लागलीस. ती म्हणते नाही तू घे खा, अजून माझ्यातली पण खा. भुका नंगा बच्चा. एक कॉमेंट अगदी एपिक होती की तुम्ही सगळं जेवण एकसाथच वाढून घेता, काहीच ठेवत नाही.
म्हणजे तुमचं असं ठरलेलं आहे पोर्शन एवढं एकदा घेतलं की तेवढंच, मग त्याच्यावर अजून काही कोणाला जर आवडलं तर काही घ्यायचं वगैरे, कारण काय उरतच नाही, सगळंच वाढून एकसाथ घेता. तुम्ही परत रिपीट घेत नाही की काय आहे ते जरा क्लिअर करा. आता बघू काय उत्तर देते ती. पण खरंच ही म्हणे अतिथी देवो भव आणि काय पाहुण्यांचे पाय वगैरे, हिच्या घरातलं जेवण बघून, हे पावशेर जेवण बघूनच कोण जेवण वगैरे काही मिळेल याची तर अपेक्षा तर दूरचंच. पण जरी असं हिने म्हटलं देतो, जे की नाही म्हणणार, पण म्हटलं तरी समोरचा म्हणेल की नाही 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 नको नको, राहू दे राहू दे, तुम्ही तुमच्या पोटाला खा आधी, त्या भुक्या नंग्या बच्च्याचं पोट भर, नंतर आमचं दया यायली आहे त्या पोराची, बघ कसा भाकरीसाठी कसा वखवखलाय. आणि म्हणे मी अन्नपूर्णा आणि मला आवडतं खायला घालायला करून द्यायला आणि मी सगळ्यात पुढे असते. हे असं दुसऱ्याकडून करून घ्यायला पण जरा एक्स्ट्राचं बनवत नाही की बाबा कोणाला जरा एखादी पोळी नाही भाकर, एखादा तुकडा एक्स्ट्रा वाटला किंवा एखादी भाजी चांगली वाटली म्हणून एक्स्ट्रा थोडीशी घ्यावीशी वाटली, परत रिपीट, तर एक चम्मच पण मिळणार नाही. ते लोणचं पण टाकलं तर टुचूक एका चमच्यातच जेवढं पडेल तेवढंच टाक टाक टाक, धुवायला टाक, म्हणजे काय परत तो चमचा राहिला की त्याच्याने अजून कोणतरी घेईल ना, म्हणून तो धुवायलाच टाकून दे, बंद कर आणि ठेवून दे. एकदा जे एका अटेम्प्टमध्ये जेवढं पडेल ना तेवढंच बस, ती सवयच आहे. किती ते प्रत्येक पॉइंटला वचा 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 भांडायचं आणि मग म्हणायचं की नाही मी इग्नोरच करते, मी लक्षच देत नाही आणि मी काही स्वतःवर परिणाम करून घेत नाही, कोणी मला किती बोललं तरी मी काही हेच नाही करत, मला मेंटल पीस आणि हे ते, आणि सगळा एक पॉईंट सोडत नाही, प्रत्येक गोष्टीला दुसऱ्या दिवशी आलीच पाहिजे. कोणी काही स्किनवरनं कमेंट केली आली भांडायला, कोणी काही जेवणावरनं कमेंट केली आली भांडायला, कोणी त्या गॅस्ट्रोची कमेंट केली आली भांडायला, घराचं बद्दल कोणी काय कमेंट केली आली भांडायला, आता काय तर कोणीतरी हिचं इंग्लिशबद्दल कमेंट केली तर आली भांडायला. आणि ते भांडते पण अशी की बापरे एकदमच कचा 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 कचा, आणि वरून ते नॅचरल पण नसतं, ते भांडण पण ChatGPT वरून पूर्ण छापून घेते आणि एका ह्याच्यामध्ये जरा पण श्वास घेत नाही, धडधड 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 करून आपली सुपरफास्ट एक्सप्रेस कुठे स्टॉप नाही. बाय द वे मावसाड, त्याच्यामध्ये एक लाईन होती ना, इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज नॉट मेजर ऑफ इंटेलिजन्स ऑर नॉलेज. ही लाईन तू किती रटवलीस आणि तरीही चुकीची बोललीस. चुकीचं आहे, ते ग्रॅमॅटिकली चुकलेली आहे. आता मी काही ते ग्रामरलीचे क्लासेस नाही चालवत, नाही तर सांगितलं असतं. आणि काय म्हणत होती की एखादा शब्द असा छोटा मोठा चुकला किंवा प्रोनाऊन्सिएशन चुकलं किंवा ॲक्सेंट, एकतर आहे ना ते ॲक्सेंट नाही आहे, ॲक्सेंट तर खूप दूरची गोष्ट, त्याला प्रोनाऊन्सिएशन म्हणतात. तुझं प्रोनाऊन्सिएशन बेसिक गंडलेलं आहे, ॲक्सेंट नंतरची गोष्ट आहे. तुला साधा प्रोनाऊन्सिएशन हा शब्द पण नाही माहिती, नाही येतं आपण उच्चार बोलावं तर ते पण नाही, डायरेक्ट ॲक्सेंटच्या बाता करायला लागले. अगं बाई, गटारातनं बाहेर या आधी थोडी. थपक 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 मोठ्या मोठ्या बाता, जे काही ChatGPT वरून जे काही बडबड करतेस ना, ते पण तुझा प्रॉम्प्ट ज्या प्रकारे असतो त्या प्रकारे ते उत्तर येतं तुला. त्यामुळे प्रॉम्प्ट चुकीचा दिला असेल तर गंडलंय सगळं तुझं. ते प्रॉम्प्ट द्यायला पण आहे ना तेवढी अक्कल असावी लागते जी नाही आहे तुझ्याकडे. त्याच्यामुळे जास्त फुकाच्या मोठ्या मोठ्या बाता नको मारूस. आणि राहिला प्रश्न जर्मनचा वगैरे, मला जर्मनसह आणि कुठल्या भाषा शिकायच्या आहे तर राहू दे, पहिले मराठी शिक. यायलोस आणि खायलोस आणि झवायलोस आणि झोपायलोस. आणि मला माझ्या चुका सांगा, काय चुकत असेल तर नक्की सांगा, मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते. आणि जर छोटं मोठं असेल तर मग मी एवढं हे नाही करत, ते चुकीचंच आहे. पण जर एखाद्या शब्दाचा अर्थच बदलत असेल तर मग मी नक्कीच हे करते. मग जेव्हा तुला लोकांनी ते कस्टर्ड ॲपल नाही आहे, त्याला ॲपल कस्टर्ड जे तू दाखवतेस, ॲपलपासून बनवलेलं कस्टर्ड, जेव्हा आपण कस्टर्ड पावडरमध्ये ॲपलला टाकतो तेव्हा ते ॲपल कस्टर्ड असतं, कस्टर्ड ॲपल नसतं. हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्या शब्दाचा अर्थ बदलत नव्हता का? तेव्हा पण वाचा भांडतच आलेलीस ना की नाही आमच्यात असंच बोलतात, म्हटलं की झालं. मग तुमच्यात असं बोलतात तर तुमचं काहीतरी वेगळंच आहे. आणि मग LMN ह्याचा आणि ॲक्सेंट, तुझ्या सोकॉल्ड ॲक्सेंटचा काहीही संबंध नाही. हे चुकीचंच आहे मावसाड, ह्याच्यावरती तुला इम्प्रूव्ह करावं लागेल.
ह्याच्यामध्ये काय भांडण्यासारखं किंवा असं काही मीच किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार, हे दाखवण्याची काहीच गरज नाही आहे. जिथे आपण चुकतो ना ते मान्य करायला पण मोठेपणा लागतो, अंगात असायला लागतो. तो माजोरड्या व्यक्तीला नाही समजणार, तुमच्यासारख्यांचा ना माज उतरल्याशिवाय समजत नाही. शेवटी बोललीसच, बोलता बोलता असलियत आलीच बाहेर धंदेवाल्या बाईची. काय तर म्हणे की ब्रँडला समजतं ना, ब्रँड, मला एवढं इंग्लिश येतं बस, म्हणजे हेच आहे की अपना काम बनता तो भाड में जाए सारी जनता. ते चुकीचं शिकतायत. मी काय त्यांचा काय ठेका घेतलेला नाही. गावठी अडाणटोड बाईला झेलतायत ना, व्ह्यूज देतायत ना, ब्रँड देत आहे ना, प्रमोशन, बस त्याच्याशी मतलब आहे. मला फक्त पैसा कमवायचा आहे, मी कुठल्याही थराला जाईन, हेच धोरण आहे तुझं. मग ते NYB बोलली तरी ते NYBला चालते. कारण का तर आहे धंदेवाली बाई, करते ना, धंदा होतोय तिचा पण आणि आपला पण. त्यांना पण धंदा करायचा आहे आणि तो धंदा करण्यासाठी धंदेवाली सापडली आहे. धंदेवालीला काही गरज नाही आहे इंग्लिश येण्याची. इनफॅक्ट कुठलीच भाषा, आपली मराठी भाषा पण काही त्याच्यावरती प्रभुत्व असण्याची, ती शुद्ध बोलण्याची काहीच गरज नाही आहे. कारण धंदेवालीचे ग्राहक पण तसलेच आहेत ना. त्याच्यामुळे त्यांना जैसा ग्राहक वैसा धंदा, वैसे धंदेवाली. आणि एखाद्या गोष्टीत मला मुद्दाम चुका काढून पॉइंट आउट करण्याचा प्रयत्न करतात. मुद्दाम म्हणजे काय, असं काय एकदम शोधून काढतो का? अगं अखंड चुकीने बरबटलेली घाण धंदेवाली बाई, तुला काही मुद्दाम काढण्याची गरज नाही आहे. तू नखशिखांत बरबटलेली आहेस. तुझ्यामध्ये चांगलं काय आहे ते मुद्दाम शोधावं लागेल, समजली का? चल खिशात घाल आणि निकल ऑडियन येडी बाई, हट हुर्र पागल बाई. आणि मी काय परफेक्टच असलं पाहिजे, मी कुठल्या परीक्षेला बसलेली नाही. तर हे एक आयडी आहे कीर्ती, काय मला तर सरनेम आठवत नाही, मी कम्युनिटीला पण तिची कमेंट लावलेली, मावसाडची चोंबडी. सगळे इकडचे पॉडकास्ट ऐकते, आत्ता पण हे ऐकेल. तर ती कीर्ती चोंबडी आहे आणि तिने पण इथे येऊन तोच निबंध छापलेला. जो निबंध मावसाडने बोलून वाचून दाखवला तोच निबंध त्या कीर्तीने पण लिहिला होता, इथे छापला होता. कॉमेंटमध्ये मी तिला ब्लॉक केली आहे, पण तिची एक कमेंट कम्युनिटीला आहे ज्यामध्ये ती मावसाडला सांगते की ती गॉसिप गर्ल तुझ्याबद्दल असं बोलते तसं बोलते. तर ती इधर मावसाडची चमची आहे, मावसाडला काही ना काहीतरी सांगत असते, कारण दोघींचं, नाहीतर ती मावसाडच आहे. सो हे ह्याच्यावरून प्रूव्ह झालं की शब्द त्या कीर्तीचा आणि मावसाडचा सारखा होता. आणि परीक्षेला बसण्याचं वगैरे काही त्याचा संबंधच नाही आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणताना इन्फ्लुएन्सर, तुम्ही जेव्हा लोकांना इन्फ्लुएन्स करता, तर मग तुम्ही असं म्हणा की बाबा मी लोकांना चुकीचं इन्फ्लुएन्स करते, मी नेगेटिव्ह इन्फ्लुएन्सर आहे. मग काही संबंध नाही तुमचा. पण जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कोणतरी महान आहात आणि काहीतरी महान कार्य करतायत आणि तुमचे अंडे तुमच्याकडनं शिकतायत, तर जर तुम्ही शिकवण्याच्या हेतूने आणि जर ते तुमच्या ब्लॉगमधनं खरंच काही शिकत असतील ना, तर मग तुम्ही हे म्हणण्याचा, म्हणजे तुम्ही ही जबाबदारी झटकू शकत नाही की मी कुठे काही असं परीक्षा नाही आहे आणि म्हणून मग मी काही चुकीचं बोलेन, काही हरकत नाही, असं नाही होत. मग तुम्हाला ती जबाबदारी घ्यावी लागेल. आणि जर तेवढा डांगीत दम नसेल ना, तर मग सोडून द्या, लायकी नाही तुमची. यू आर नथिंग बट अ धंदेवाली. आणि काय, मला बोलण्यापेक्षा स्वतःच्या स्किल्सवर काम करा, स्वतःच्या ह्याच्यावर फोकस करा. मी तर अपग्रेड होतेच आहे, मी तर शिकणार, मी असं करणार, मी तसं करणार. तू बघायला आली आमचे स्किल्स काय आहे आणि आम्ही काय शिकलोय आणि काय काम करायचं, जसं तू म्हणतेस ना मी माझं बघेन तसं आम्ही आमचं बघू, समजलं ना? तू तेरा देख, सबसे पहले तो तू तेरा खुद का देखना, वो पहले मॅटर, माइंड योर ओन बिझनेस. दुसऱ्याच्या इथे ना रात्री अपरात्री शेण खात फिरत असते, आपली माय दे वेगवेगळे आयडी दुनियाभरचे काढून आपली हुंगत असते, गटार हुंगी आली मोठी दुसऱ्यांना शिकवायला. आणि कोणीतरी हिला म्हटलं की बाबा प्रत्येक वेळेला कशाला ना, प्रत्येक वेळेला भांडायला येते आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीचं क्लॅरिफिकेशन, मला जरूरत नाही आहे, मला गरज नाही आहे म्हणून प्रत्येक वेळेला जे क्लॅरिफिकेशन घेऊन येते, हे चुकीचं नाही आहे का? हे कंटाळवाणं नाही आहे का? हे लोकांना किती बोर करायचं? तर म्हणते की माझं काय त्या व्यक्तीला, मी कुठल्या पर्टिक्युलर व्यक्तीला उत्तर देत नाही, हा त्या वृत्तीला हे आहे, माझा संदेश आहे आणि त्या वृत्तीला माझा विरोध आहे. आता जाने दे, बोलेगा तो बोलेगा की बोलताय, म्हणून गप्प बस मावसाड, मला पण बोलायला लावून नकोस. आणि वृत्ती आहे ना, तू स्वतःची बघ आधी, काय वृत्तीची आहेस ती.
स्वतःची वृत्ती बघ आणि नंतर इतरांच्या वृत्तीवर भाषण कर. निकृष्ट वृत्तीची बाई. आणि काय ते अब्बाजी आणि चच्चा आले तर काय येड्यासारखीच करत होती एकदम. अब्बाजी तर जाऊच दे, ते चच्च्याला तर कधी खाऊ की गिळू असं झालेलं हिला. त्या अब्बाजीला म्हणते चला 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 आज चला आज चला. आज चला म्हणजे आणि काय कुठे जाणार? ते जाणारच आहेत, आतमध्येच जाणार आहे. आणि काय बाहेरच बसणार की काय रस्त्यावर? आज चला आज चला आज चला उगाचच नाटकं. आणि ते चच्च्याने काहीतरी सांगितलं की दिल दिए तो बिल भी भरेंगे फालतू. एकतर हिचे ना जे अंडे सडके ते काय काय कॉमेंट करतात, अरे वा अब्बाजी आणि चच्चू आले, आता तर मज्जा येणार, आता जोक्स ऐकायला मिळणार. आणि ही रिप्लाय करते, हो नक्कीच बरोबर ओळखले. जोक जॉक ते मोठा जोक आहेत, स्वतःच मोठा जोक आहेत. कसला जोक मारतो तो फडतूस, कसलं काय कशावरही म्हणजे ह्यांना ना काहीही चालतं इतकं. म्हणजे यांचं काही स्टँडर्डच नाही आहे. कशामध्ये पण सेटल होतील असले सडके अंडे आहेत. चच्चूचे जोक आवडतात ह्यांना आणि त्या अब्बाजीचे का पाणचट चाळे आवडतात. जसं की हा म्हणाला की दिल दिया तो बिल तो भरनाही पडेगा. आणि मग कसं तिचं असं झालेलं की एकदाचं कधी मी जेऊस आणि जेऊस बस जेऊस जेऊस झोपूस. त्याचीच एकदम अशी किती दिवसांनी ऐकायलंय, किती दिवसांनी मला असे कानावर शब्द पडायलेत. शी याक. म्हणजे किती लोकांना पाणचटपणा या घरात आल्यापासून ना हिला असं काहीतरी वाटतंय. आणि तो चच्चा बरोबर हिची घेतोय मस्तपैकी. मज्जा ओ मज्जा. आणि ती नाचमयुरी आणि मिशाताई यांना काही घरदार स्वतःचं काय आहे की नाही आहे काय माहिती. इतकी चाटतात की काय हिने काय नव्हेच ते करून ठेवलं आहे सगळं इतकं भरभरून. आणि हे म्हणे मी मुंबईला असताना पण त्यांनी कधी मला माहेरचं म्हणजे इथे माहेरी नाही असं कधी अरे ती जाणीव तुला होणारच नाही, कारण कधी माहेरा तुला असं मिळालंय शापूच्या भाजी आणि पुरी शिवाय. ह्या वेळेला लायकी दाखवून दिलीसच ना माहेराची. ताईंची आठवण यायली आहे, आईच्या हातचं मायच्या हातचं गोड लागेस ना. मग कसं वाटणार तुला माहेरचं? माहेरात एवढं जर असलं असतं, जर माहेर एवढं समृद्ध असलं असतं तर काय हवं होतं? माहेरची भिकारी, माहेर पण गटारात आणि सासर पण गटारात. गटारूपशी मावसाड थपाक थपाक थपाक. आणि अंडे पण काहीला चढवतात की तू किती वेळा घराची होम टूर देतेस दर दिवशी. जेव्हापासून घरात तू मूव्ह झाली आहे, इनफॅक्ट घराचं काम चालू होतं तेव्हापासूनच तू रोज जसं काम होतंय तसं सगळी रोज होम टूर देते. नाही तर काही लोक तर एक एक कोपरा दाखवत बसतात. तसं तू नाही केलं म्हणून तू आम्हाला खूप आवडतेस. अरे येड्यांनो, एकच गोष्ट परत 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 बघायला कंटाळा कसा येत नाही रे? आणि काय म्हणून तो आम्हाला तिच्याकडे कॉन्टेंट नाही आहे, तेच तुम्हाला परत परत दाखवून. होम टूर म्हणजे काय असतं, एक असा एक्सक्लुझिव्ह एकच व्हिडिओ यायला हवा पूर्ण झाल्यावर, फार तर 2, एक थोडा कच्चा पक्का आणि एक एकदम तयार, एक साथ नमस्ते. पण हिचं काय रोज तेच. युटिलिटी किचन युटिलिटी, देवघर किचन, बेडरूम अब्बाजीचा बेडरूम आणि याचा बेडरूम भैरूचा बेडरूम आणि आमचा बेडरूम. आणि गादी आली आमची आली त्यांची नाही आली. हेच उलटं पुलटं फिरून दाखवत असते. रोज तेच. ती खळगे भरते आणि तुम्ही काय भरताय? तुमचं काय नाही भरत आहे. रिकामीच आहे. येडे अंडे सडके अडाणटोट, येड्या राऊंडचे फट, येड्या बाईचे येडे अंडे हट हुर्र पागलबाई. आज पण आली आहे बेडरूम टूर घेऊन. आता एक ते बोंबडाकचं ढापलंय. नाही बेडरूम टूरचं हिच्याकडचं आपली बोचूमॉनचं. तिने तिचं बेडरूम दाखवलं ज्याच्यामध्ये काहीच फरक नव्हता. फक्त मागे काय ते डिझाईन बेडच्या मागे वॉलला केलं तेवढंच, बाकी तर आहे तसंच आहे. उलट काय बोलावं काय नव्हेच ते, जाऊ दे. तर तिचं ढापलं. त्यात पण पेस्टल कलर मी का चूज केले? अरे आमचंच ज्ञान आम्हाला देते का ग तू लोडू भक्ती? काय पण येड्यासारखी काय पण सांगत असते. पेस्टल कलरचा इश्यूच नाही आहे, ते तू काय ते केलंयस ना, 2 कलर मारले वर खाली आणि मध्ये ते लाकडी पट्टी, हॉस्पिटल वजा शाळा वजा काय झेडपी ते करून ठेवलंय, त्याच्याबद्दल लोक बोलतायत.
एवढं तर कोणाला सांगते तू, तुझ्यापेक्षा भली भली. आणि तुला एक कमेंट आली ती डिलीट केली शाणी. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की कुठल्या ॲपवरून जशीच्या तशी डिझाईन ढापली असती. तुझा कोणतो इंटेरियरवाला ढापूचंदच दिसतोय तुझ्यासारखा. तुला तर सगळे भेटलेच आहेत ठकास माठक. आणि मजेची गोष्ट म्हणजे असं मी विसरली सांगायला मंडळी, इतकी मजा ना मजा. हसा लेको हसा हसा. काय तर तिचे जे ते ठसे होते ना वास्तुशांतीला, हाताचे ठसे उमटवलेले, ते त्या पेंटर्सनी ते रंगवून टाकले. म्हणजे जो तिच्या वॉलचा कलर आहे ना तोच कलर त्याच्यावरती लावून ते पुसून टाकले. खतम. आणि ही म्हणे त्यांना की अरे हे काय माझ्या वास्तुशांतीचा ठसे मी एवढे प्रेमाने आणि इतके अस्थेटिकली एवढा शॉट दिला होता आणि तुम्ही काय केलं ते. तर त्यांचं असं म्हणणं होतं ते काय तुम्ही कधी पण असे हाताचे छापे काढू शकता, त्याच्यात काय आता ह्याच्यावर काढा. अरे 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 त्या घराने तुला झिडकारलंय मावसाड, नाकारलंय. त्या घराची आत्मा रड़ते बचा लो जब तक ये औरत मुझे नहीं छोड़ेगी वो गॉसिप गर्ल मेरे पीछे पड़ी रहेगी. ये पागल औरत कब मुझे छोड़ेगी. रडते ग रडते. तुला एक संकेत दिलाय त्या घराने, आता समज. अजून अप्पाजीची रूम दाखवणार, मग भैरूची रूम दाखवणार, अजून छोटं मोठं काम बाकी आहे आणि मग एक एंटायर हाऊस टूर देणार. असं आता हे चालूच राहणार आहे मंडळी. आता नेक्स्ट अजून 5-6 महिने काय नव्हेच ते चालूच हेच दाखवत राहणार. आता त्या भैरूचा आणि अब्बाजीचं कुठला असा वेगळा बेड बनवला आहे, असा कुठचं त्याचं मेजरमेंट आहे की त्याचं येतच नाही आहे गादी. आणि हिची आली आहे फक्त. हिची बाबा मेन आहे बाबा. तगडक घोडे लावायचे असतात. तगडक घोडोबा, घोड्यावर बसले चच्चोबाचे लाड करते कर मॅडम आणि मावसाड आणखीन कण बजात ताली बच्चे. ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. काय राहिलं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, नवीन इंटरेस्टिंग कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मस्सलामा.